गणपती बाप्पा मोरया. आपणा सर्वांना श्री गणेश उत्सवाच्या इन्व्हेस्टॉक्स परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, जशी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात श्री गणरायाला वंदन करून करतो, तशाच पद्धतीनं आपण आपल्या आर्थिक प्रवासाची सुरुवात ही गुंतवणुकीच्या पायरीपासून केली पाहिजे. या एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेमक्या आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकतो याबद्दल एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देणार आहे. तुमच्यापैकी जे लोक ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात किंवा ज्यांनी ऑलरेडी म्युच्युअल फंड्समध्ये SIPs वगैरे सुरू केलेल्या आहेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्ही अशा व्यक्तीला पाठवू शकता ज्या व्यक्तीने आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केलेली आहे, जे साधारणपणे 18 वर्ष पार करून नुकतेच आता या ठिकाणी एक हायर एज्युकेशन घेत आहेत किंवा हायर एज्युकेशन कंप्लीट करून नुकतेच नोकरी किंवा आपल्या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत. तर या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. तर मित्रांनो, आपल्याला गुंतवणुकीची सुरुवात करताना सर्वप्रथम एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल आणि त्यानंतर कुठल्याही ब्रोकरच्या माध्यमातून आपण डिफरंट म्युच्युअल फंडचे SIP प्लॅन्स हे सर्च करू शकतो, एक्सप्लोर करू शकतो. मग म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला गुंतवणूक करताना सर्वप्रथम हा प्रश्न पडतो की नेमके कुठल्या स्कीममध्ये किंवा कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर प्रामुख्याने यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे की गुंतवणूक करताना कंपल्सरी आपण इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. कारण की SIP जर का आपण इंडेक्स फंडमध्ये केली तर दीर्घकालीन दृष्टिकोनातनं कमीत कमी 10 ते 15 वर्षांचा जर का आपण एक इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन जर का पकडला, त्यामध्ये आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये परतावा मिळू शकतो. इंडेक्स फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा हा होतो की आपल्या डायव्हर्सिफिकेशनचा फायदा होतो. म्हणजे ज्या कंपन्या स्मॉल कॅप असतील किंवा मिड कॅप कंपन्या असतील किंवा लार्ज कॅप कंपन्या, या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये आपली ही गुंतवणूक होत असते. मल्टी कॅप इंडेक्स फंड म्हणून देखील तुम्ही सर्च करू शकता. डिफरंट कंपन्यांचे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला सापडतील, ज्यामध्ये सर्वात जास्त परतावा मागील 5 वर्षांमध्ये मिळालेला आहे. त्या म्युच्युअल फंडच्या स्कीम्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याचसोबत तुम्ही सिल्वर ETF मध्ये देखील गुंतवणूक करू शकता. आता सिल्वर ETF हा एक नवीन प्रकारे किंवा आधुनिक प्रकारे असं आपण म्हणू शकतो. जसं आपण फिजिकल सिल्वरमध्ये गुंतवणूक करतो, तशाच पद्धतीने आपण सिल्वर ETF मध्ये देखील गुंतवणूक करायला काही हरकत नाही आहे. जर का आपण कुठल्याही ब्रोकरच्या माध्यमातून अकाउंट ओपन केलं तर तिथं जस्ट तुम्ही सिल्वर ETF म्हणून जर का सर्च केलं तर तुम्हाला डिफरंट तुम्हाला सिल्वर ETFs दिसतील. जसं की टाटा सिल्वर ETF आहे, निप्पॉन सिल्वर ETF आहे किंवा HDFC सिल्वर ETF आहे. डिफरंट तुम्हाला सिल्वर ETFs दिसतील. कुठल्या एका स्टँडर्ड ETF मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि गुंतवणूक करताना ही लमसम गुंतवणूक न करता जर का तुम्ही दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून जर का सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक जर का केली तर पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये आमचा असा एक अंदाज आहे की जो आज सध्या सिल्वर साधारणपणे 1 ते 1.25 लाखाच्या आसपास सुरू आहे, तो पुढील काळामध्ये हा 3 ते 3.5 लाखाच्याही वरती जाऊ शकतो. म्हणजे पर किलोग्रामचा रेट हा लाखावरनं 3 ते 3.5 लाखाच्याही वरती जाऊ शकतो पुढील 10 वर्षांमध्ये. हा एक आमचा अभ्यास आहे. आणि जर का आपण ओव्हरऑल जरी बघितलं, कारण की सध्या सोलर पॅनल्समध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये म्हणा, सिल्वरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झालेला आहे. आणि जी काही वाढ आपण सिल्वरमध्ये मागील काही दिवसांमध्ये पाहिलेली आहे, या सर्व गोष्टींचा जर का आपण अभ्यास केला किंवा अंदाज बांधला तर सिल्वरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ ही होऊ शकते. त्यामुळे सिल्वर ETFs मध्ये SIP करायला काहीही हरकत नाहीये. जे काही आपण इक्विटीचे प्लॅन्स करू किंवा जे काही इंडेक्स फंडमध्ये SIP करू, त्याच जोडीने जर का आपण काही एक रक्कम जर का सिल्वर ETFs मध्ये टाकायला सुरुवात केली तर निश्चितपणे पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये परतावा सिल्वरकडून मिळू शकतो. तर मित्रांनो, आपले पैसे केवळ FD किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये न ठेवता स्टॉक मार्केटच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमधून आपण गुंतवणुकीचा श्रीगणेशा करू शकतो. आपलं जे काही मंथली उत्पन्न असेल, समजा आज तुमचा पगार 25,000 जर का असेल तर तुम्ही त्या 25,000च्या 10% म्हणजे 2,500 रुपयाची SIP ही केलीच पाहिजे. हे मिनिमम मी तुम्हाला सांगतोय. आणि जसं तुमचं उत्पन्न वाढेल, समजा तुमचं पुढच्या काळामध्ये उत्पन्न जाऊन 50,000 जर का झालं तर त्या ठिकाणी त्या प्रपोर्शनेटमध्ये तुमची SIPची रक्कम तुम्ही ही वाढवली पाहिजे. तर SIP करताना प्रामुख्याने आपल्याला डिसिप्लिन हे मेंटेन ठेवावंच लागणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्याला जी काही रक्कम आपण ठरवलेली आहे ती तुम्हाला कंपल्सरी SIP मध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यासोबत दुसरं असं करायचं आहे की जसं तुमचं इन्कम वाढेल तसं तुम्हाला त्या ठिकाणी आणखी SIP या वाढवायच्या आहेत किंवा ती SIP अमाऊंट वाढवायची आहे. तर या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता, गुंतवणुकीचा श्रीगणेशा करू शकता. होपफुली या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं असेल की तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण पहिली स्टेप घेऊ शकतो. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण की या पर्टिक्युलर चॅनलमध्ये आम्ही डिफरंट मार्केट रिलेटेड व्हिडिओज रेग्युलरली पोस्ट करत असतो, ज्या पद्धतीनं जे व्हिडिओज कन्झ्युम करून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. धन्यवाद.